असतं. आणि आता राजकीय दृष्ट्या पवारांचं कुटुंब म्हणा, म्हणजे अजित पवारांचं कुटुंब म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रकारे एक पाऊल पुढे गेलेले आहेत. पण इथे सर्वात मोठा मुद्दा अजूनही शिल्लक राहतो, तो म्हणजे दोनही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येण्याचा किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा अजित पवार जेव्हा हयात होते तेव्हा अतिशय वेगवान पद्धतीनं सुरू होती. आणि या विलिनीकरणाच्या चर्चांसंदर्भात शरद पवारांनी सुद्धा आता एक मोठा दावा केलाय. विलिनीकरण व्हावं ही अजितदादांचीच इच्छा होती आणि ती पूर्ण करायलाही हवी असं शरद पवार म्हणतात. अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. आणि ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट एकत्रीकरणाची दिलेली तारीख, एकत्रीकरणासाठी जी तारीख ठरलेली होती ती तारीख सुद्धा सांगून टाकली. देशामध्ये जे काही चालू होतं म्हणजे माझ्या कानावर जे होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. पण अजितदादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे असे आमचे काही सहकारी याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोचले होते. शेवटचा विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता. मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती. पण दुसऱ्याला आग्रह तर अजित पवारांच्या अचानक जाण्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये किंवा त्या प्रक्रियेमध्ये एक प्रकारे खंड पडल्याचं शरद पवार म्हणत असले, पण विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा असावी होती असा दावा सुद्धा त्यांनी केला. आणि या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये एक व्हिडिओ सुद्धा समोर आला. हा जो समोरचा व्हिडिओ टेलिव्हिजन स्क्रीनवरती दिसतोय, ज्या व्हिडिओमध्ये स्वतः शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, रोहित पवार आहेत, शशिकांत शिंदे आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत, त्याचबरोबर जयंत पाटील आपल्याला दिसत आहेत, राजेश टोपे आहेत, अमोल कोल्हे आहेत. हा व्हिडिओ 17 जानेवारीचा गोविंद बागेतल्या एका बैठकीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आणि या बैठकीला ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि ही सगळी मंडळी विशेष करून म्हणजे अजित पवार वगळता बाकीची सगळी मंडळी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नेते मंडळी आहेत. पण या व्हिडिओमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधल्या बैठकीला एक प्रकारे पुष्टी मिळाल्याचं बोललं जात आहे. आणि हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर आणि शरद पवारांनी विलिनीकरणासंदर्भात भाष्य केल्यानंतर शशिकांत शिंदे, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी सुद्धा विलिनीकरणाच्या चर्चांसंदर्भात सकारात्मकता दाखवलेली आहे आणि अशा चर्चा झाल्याची पुष्टी सुद्धा केलेली आहे. बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि त्यांचा आग्रह होता. त्यामुळं एकदा नाही, जवळपास 8-10 वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या. खरोखरच असाच विषय होता, अशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवार साहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो. पहिल्या जयंत पाटलांच्याकडे बैठका झाल्या, नंतर परत जयंत पाटलांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवार साहेबांच्याकडे भेटलो आणि पवार साहेबांकडे चर्चा करून पवार साहेबांना ही कल्पना दिली होती. तर बारामतीतला 17 जानेवारीचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे, त्या व्हायरल व्हिडिओबाबत अजित पवारांच्या पक्षाकडनं मात्र वेगळाच दावा केला जातोय. एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये जी बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच विदित असेल की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं, त्याच वेळेला ती चहा पाण्यासाठी बैठक झाली आणि त्यानंतर अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
जे आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असताना आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात किंवा विलिनीकरण व्हावं यासाठी अनेक बैठका झाल्या, चर्चा झाली असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा आता याबद्दल ठोस कोणी बोलत नाहीये, खास करून अजित पवारांच्या पक्षाकडनं. आणि या सगळ्या संदर्भात बोलताना आज छगन भुजबळांनी एक शब्द वापरला, एक वाक्य वापरलं आणि त्या वाक्यावरनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की खरंच आत्ताच्या घडीला, आत्ताच्या परिस्थितीला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का, त्यांचं विलिनीकरण होणार का? भुजबळ साहेब, मर्जर संदर्भात चर्चा सुरू आहे, तुम्ही सुद्धा विधानसभेत माहिती आता त्याच्यासाठी CLP लीडर आम्ही नेमलेले आहेत, उपमुख्यमंत्री नेमलेले आहेत, पुढे ते चर्चा करतील ना. आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटूया.